आणि आताची महत्त्वाची बातमी, 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद द्या, पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी अशी सूत्रांची माहिती मिळते। अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलेलं आहे। विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी काँग्रेसची आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर 2.5 वर्ष विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादीलाही मिळावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केली आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, महाविकास आघाडीची सध्या बैठक सुरू आहे, काय या बैठकीमध्ये सुरू आहे? नक्कीच निखिल, आपण पाहतोय की अंबादास दानवे यांच्या विधान भवनातील कार्यालयामध्ये महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होते। जयंत पाटील देखील या बैठकीला उपस्थित आहेत। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते जर काँग्रेसला जर देणार असतील तर अडीच वर्ष जे आहे ते विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घ्यावं अशी मागणी जी आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेली आहे। एकीकडे भास्कर जाधव यांचं नाव निश्चित जे आहे ते ठाकरे गटाकडून करण्यात आलेलं आहे, परंतु अडीच वर्ष जे आहे ते विरोधी पक्षनेतेपद हे खालच्या सभागृहाचं असावं अशी मागणी जी आहे ती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याकडे केलेली आहे। परंतु ठाकरे गटाने ही मागणी अद्याप तरी मान्य केलेली नाही। अजून देखील या संपूर्ण चर्चेवरती जे आहे ते या मागणीवरती सध्या अंबादास दानवे यांच्या कार्यालयामध्ये गेल्या 1 तासापासून बैठक सुरू आहे। एकीकडे आपण पाहतोय की भास्कर जाधव यांचं नाव निश्चित झालेलं आहे आणि दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची मागणी जी आहे ती अडीच वर्षाची मागणी आहे। त्याच्यामुळे आता नक्की महाविकास आघाडीमध्ये ही मागणी मान्य केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण विधान परिषदेमध्ये सध्या आपण जर पाहिलं तर अंबादास दानवे हे विरोधी पक्ष नेते आहेत, परंतु वरच्या सभागृहामध्ये आम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी काँग्रेसची देखील आग्रही मागणी आहे। त्याच्यामुळे आता नक्की यावरती काय तोडगा महाविकास आघाडीमध्ये काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद निवृत्ती एकूणच माहितीबद्दल। तर अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे। ठाकरेंकडून विरोधी पक्षनेतेपदासाठी भास्कर जाधवांचं नाव फायनल करण्यात आलंय। तर विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी विधान परिषदेचं काँग्रेसची आहे।